नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 34 साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते सांगणार आहे। तर इथे घ्यायची आहे उंची, उंची घेणार आहे 14 + 1 15 इंच। इथं उंचीचं मार्किंग झालेलं आहे। आता शोल्डर घेऊया। 34 साईजसाठी मी शोल्डर फक्त 5 इंच घेणार आहे। याच्यापेक्षा जास्त शोल्डर घ्यायचं नाही। 34 साईजमध्ये फक्त 5 इंच शोल्डर घ्यायचं आहे आणि मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच। तर इथे मला मुंडा घेर 7.5 इंच हवा आहे। तर आपल्याला तो भरतोय का हे पाहायचं आहे। तर 5.5 इंच मी मुंड्याची उंची घेतलेली आहे। चौथीचा चौथा भाग 8.5 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। परत या इथे कंबर 28 आहे, त्याचा चौथा भाग किती होतो 7, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 8 इंच आणि परत इथे 1.5 इंच मार्जिन। आता इथे तुम्ही क्रॉस भाग घेतला तरी चालेल, नाही घेतला तरी काही अडचण नाही। 9 इंच गळा आहे, 1.25 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं। इथं मुंडा जो आहे त्याचे मी इथं सेंटर करून घेतला आणि इथे पहा। आता इथे मी जर आकार द्यायला गेले, आता इथे मी किती घेतलेला आहे 1.25 इंच। इथे आकार द्यायला गेले तर असं बाहेरून आकार येतात पहा। इथून आता आपण काय करतो, सेंटर करतो, सेंटरपासून 1.25 इंच घेऊन परत असा आकार देतो, पण काय होतंय हा आकार असा डायरेक्ट बाहेर गेल्यासारखं होतंय। मग इथलं अंतर जे आहे ते आता आपण कमी करायचं। हे सुद्धा समजायला पाहिजे तुम्हाला की आकार आपला परफेक्ट आहे की नाही। 1.1 घेतलं इथून आणि आता पहा हा आकार अगदी आपला व्यवस्थित असा आला। अशा पद्धतीने जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो त्यावेळेस आपल्याला समजतं की आकार आपले बरोबर आलेले आहेत की नाही। इथे मी 1.5 इंच आतमध्ये घेतलं आणि पुढील मुंड्याला आकार देणार आहे 1.5 इंचावरती इथे, आणि इथे सुद्धा त्याच पद्धतीने आकार द्यायचे। आकार देऊन झाल्यानंतर इथे मी 7.5 इंच मुंडा घेर भरतोय का हे पाहणार आहे। तर हे अर्धा इंच जे शिलाई मार्जिन आहे ते सोडून नंतर मुंडा घेर चेक करायचा। मुंडा घेर कधीही पाठीमागचा चेक करायचा, हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये वारंवार सांगतच असते। तर पहा बरोबर 7.5 इंच हा मुंडा घेर भरलेला आहे, इथे तुम्हाला दिसतच असेल 7.5 इंच बरोबर भरलेला आहे। तर आता इथे आपल्याला मुंड्याची उंची कमी जास्त करायची काही गरज नाही, कारण जेवढा मला हवा आहे 7.5 इंच मुंडा घेर तेवढा मुंडा घेर इथं भरलेला आहे। 34 साईजसाठी मी गळ्याची रुंदी फक्त 2 इंच घेणार आहे। पुढचा गळा 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। इथे घेणार आहे 2.5 इंच। मार्किंग करून घेतलं, गळ्याला आकार दिले। इथे एक पहा 1.5 इंचावरती पॉइंट द्यायचा आणि गळ्याकडे डाऊन करायचं शोल्डर। आता क्रॉस पट्टी घ्यायची 2.5 इंच, अजून एकदा असंच 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। इथे सरळ लाईन ओढून घेतली। क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी 0.75 म्हणजे 1.5 इंच घेतलेला आहे आणि क्रॉस पट्टीला आकार देऊन घेतला। आकार दिल्यानंतर आता इथे मी कटोरी घेणार आहे। कटोरी मी इथं 5.25 इंच घेणार आहे। तर इथे पहा 5.25 इंच पॉईंट दिला, अजून एकदा असा 5.25 इंचावरती पॉईंट द्यायचा आणि एक सरळ लाईन ओढून घ्यायची। इथे 1 इंच घेतलं, किती घेतलेला आहे 1 इंच, आणि तिरकी लाईन ओढून घेणार आहे। आता ही लाईन थोडी अशी आपल्याला वरती आणायची।
आता कटोरीला आकार फक्त इथं असा या पद्धतीने तयार करायचा. खूप सुंदर असा हा आकार तयार होतो. इथे अर्धा इंच मार्जिन वाढवायचं आहे आपल्याला. क्रॉसपट्टीमध्ये बाकी साईड पार्टला वाढवायचं नाही. आणि ही वाढीव कटोरी आपण तयारच करतो, त्यामुळे तुम्हाला बाकी कुठे मार्जिन वाढवायची गरज नाही आहे. तर इथं उंची घेतलेली आपण किती होती, 14 + 1 15. आता हे मी नंतर वाढवलेलं आहे, परंतु इथंपर्यंत आपली उंची होती. तर 14 + 1 15 इंच. शोल्डर मी 5 इंच घेतलं आहे, मुंडा 5.5 इंच घेतला. जेव्हा आपलं 7.5 इंच मुंडा घेर असेल त्यावेळेस पहा 5.5 इंच मुंडा आपला बरोबर होत आहे. इथं 1.1 मुंड्याला आकार दिलेला आहे आणि पुढच्या मुंड्याला 0.75. इथून 8.5 इंच घेतलेलं आहे चेस्टचं मार्किंग आणि हे 1.5 इंच मार्जिन. इथे जसं की मी सांगितलं 28 कंबर आहे, त्याचा चौथा भाग 7, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 8 इंच घेतलं आणि इथे हे 1.5 इंच मार्जिन. इथे क्रॉसपट्टी 2.5 इंच, इथे 0.75 क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी आणि इथे 5.25 इंच कटोरी घेतलेली आहे. गळा आपला 6 इंच आहे. कितीही गळा असू द्या, त्यामध्ये आपण अर्धा इंच मार्जिन वाढवून गळा घ्यायचा आहे. जर 5.5 इंच गळा असेल तर अर्धा इंच मार्जिन वाढवून त्यामध्ये 6 इंच गळा होईल. मग अर्धा इंच जर वाढवलं तर 5.5 मध्ये. इथे 1 इंच कंपल्सरी. तर अशा पद्धतीने पूर्ण डायग्राम 34 साईजचा आपला तयार झालेला आहे. तर आता आपण कटोरी वाढवून घेऊया. ही मूळ कटोरी आहे, इथे पाहू शकता. इथे अर्धा इंच वाढवायचं, इथे 1/2 इंच आपण वाढवून घेतलेलं आहे. ही कटोरी मी 1.5 इंचाने वाढवणार आहे. इकडे 1.5 इंच घेतलेलं आहे आणि इथेही मी हे 1.5 इंच घेतलं आणि हे जे टोटल आहे याचा असा सेंटर केला. सेंटर केल्यानंतर इथून सुद्धा असं हे 1.5 इंच वाढवायचं. परत हे जोडून घेऊया. इथं ही लाईन ओढल्यानंतर हे अंतर पहा 5 इंच आहे, तर हे सुद्धा 5 इंच ठेवायचं. इथं बरोबर 5 इंच आहे. आता हा आकार जो आहे तो पहा असा द्यायचा. ठीक आहे, एकदम परफेक्ट असे आकार आपले येतात. एकदा प्रॅक्टिस झालं की कटोरीचे सुद्धा आकार आपले बिघडत नाहीत. तर मूळ कटोरी पासून वाढीव कटोरी आपण तयार केली. आता टक्स किती द्यायचा, 2.25 घ्या, इकडे 2.25 घ्या आणि 3.25 इंच टक्सची उंची घ्यायची. जेवढं वाढवलेलं आहे त्यापेक्षा इथे 1/2 इंच त्यामध्ये प्लस करून टक्स घ्यायचा. तर पूर्ण कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जी आहे 34 साईजच्या मी इथं शेअर केलेला आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.